नमस्कार. सध्या आपण न्यूज यात्रा पाहतात. मी संजय वरकड. एखादं काम होणार असेल तर त्याला पटकन हो म्हणणं आणि होणार नसेल तर त्याला नाही म्हणून सांगणं ही उपमुख्यमंत्री तत्कालीन अजित पवार यांची ख्याती होती. 28 जानेवारी रोजी अजित पवारांचं अपघाती निधन झाल्यानंतर त्यांच्या मृत्यू प्रकरणामध्ये फौजदारी स्वरूपाचा गुन्हा नोंदविण्यात यावा अशी मागणी होत आहे. 2 महिन्यानंतरही हा गुन्हा दाखल होत नाही असं दिसतं आहे. पण आज एक नवीन माहिती आलेली आहे की स्वतः गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलं की कर्नाटकमध्ये जो गुन्हा दाखल झाला या प्रकरणातला, तो गुन्ह्याची नोंद घेऊन CIDकडे तो गुन्हा वर्ग करण्यात आला. म्हणजे तो वर्ग करण्यात आला म्हणण्यापेक्षा त्यांना तो सोपवण्यात आला आणि ते या सगळ्या प्रकरणाची चौकशी करून अंतिम निर्णय घेणार आहेत. या संदर्भातली माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षाचे रोहित पवार यांनीसुद्धा आज माध्यमांना दिली आणि या प्रकरणामध्ये फुल न फुलाची पाकळी म्हणावं तशी एक थोडीशी हालचाल झालेली आहे. आता सर्वांना प्रश्न पडला असेल की इतक्या मोठ्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्यानंतरही साधी पोलिसांमध्ये तक्रार दाखल करून घेण्यामध्ये एवढी टाळाटाळ का केली जाते आहे किंवा गुन्हा दाखल करून का घेतला जात नाही. टाळाटाळ म्हणण्यापेक्षा हे ठरवून गुन्हा दाखल करायचा नाही असं हे प्रकरण आहे. त्यामुळं रोहित पवार सातत्याने ही मागणी लावून धरत आहेत. विशेषतः बारामती विधानसभाच्या पोटनिवडणुकीमध्ये अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवारांनी आज उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांच्या उमेदवारीला कोणी विरोध करू नये म्हणूनही प्रयत्न झाले आणि अखेरीस काँग्रेस पक्षाने या निवडणूक रिंगणातून माघार घेतली. माघार घेण्यापूर्वीसुद्धा काँग्रेसची भूमिका हीच होती की अजित पवारांच्या मृत्यू प्रकरणामध्ये पोलिसात गुन्हा नोंदविण्यात यावा. बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडला असेल की पोलिसात गुन्हा नोंदवल्यानंतर असं काय होऊ शकतं की जे पोलिसात गुन्हा नोंदला नसल्यामुळे होणार नाही. त्यामुळं हा प्रश्न आम्ही अनेक कायदेतज्ञांशी पण चर्चा करत होतो की रोहित पवार ही मागणी सातत्याने लावून धरत आहेत आणि ही मागणी मान्य होताना दिसत नाही. काँग्रेसने पण ती मागणी आत्ता सुनेत्रा पवारांच्या निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा करून या विषयाला हात घातलेला आहे. पण इतर कोणी त्या विषयावर जास्त काही बोलत नाही आणि रोहित पवार मात्र हा मुद्दा काही सोडायला तयार नाही आणि देवेंद्र फडणवीस कोणत्याही परिस्थितीमध्ये गुन्हा दाखल करून घेण्यास तयार नाहीत. रोहित पवारांनी हा मुद्दा प्रतिष्ठेचा करून अखेर कर्नाटकमध्ये जाऊन हा गुन्हा नोंदवला. खरं म्हणजे मी परवा बोलताना सुद्धा म्हटलं होतं की ही महाराष्ट्र पोलिसांसाठीच आणि मुख्यमंत्री म्हणूनही आणि गृहमंत्री म्हणूनही देवेंद्र फडणवीसांसाठी ही नामुष्कीची गोष्ट आहे. यामध्ये 100% राजकारण केलं जात आहे. एखादी व्यक्ती मृत्यू पावल्यानंतर त्या मृत्यूच्या चौकशी संदर्भातल्या ज्या मुद्द्यांवर जर राजकारण होणार असेल तर महाराष्ट्राचं राजकारण किती खालच्या थराला गेलं हे त्याचं एक उदाहरण आहे. आपल्या मंत्रिमंडळातील एक सहकारी आणि नंबर 2च्या पोझिशन असलेला नेता आपल्यातून अचानक जातो आणि त्यांना न्याय मिळावा म्हणून त्यांच्या निकटवर्तीयांना साकडं घालावं लागतं. याच्या इतकी वाईट गोष्टी महाराष्ट्राच्या इतिहासात कधी घडलेली नव्हती. गुन्हा दाखल करून जर तो CIDकडे सोपवायचा असेल तर ही कृती का केली जात नाही असा प्रश्न सर्वसामान्य लोकांनाही पडलेला आहे आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पुढचं पाऊल सरकार टाकताना दिसत नाही आणि टाकणार नाही असं आता जवळपास निश्चित झालेलं आहे. अजित पवार यांचे प्रत्येक भाषणाच्या क्लिप आणि त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या कोट्या, त्यांनी लोकांसोबत केलेले संवाद अजूनही सोशल मीडियावरती रोज पाहिले जातात. त्यांची आठवण काही केल्या लोकांच्या मनातून जाता जाईना, पण साधा एक गुन्हा दाखल करायला देवेंद्र फडणवीस नकार का देत आहेत हाही प्रश्न सोशल मीडियावरती वेगवेगळ्या माध्यमातून विचारला जात आहे. देवेंद्र फडणवीसांनी या संदर्भामध्ये सविस्तर भाष्य करणं आतापर्यंत तरी टाळलेलं आहे. कारण जर कुणाला माहिती असेल तर मला नेमकं सांगावं की देवेंद्र फडणवीसांनी गुन्हा दाखल करण्याच्या प्रकरणामध्ये 2 वाक्य पूर्ण बोलून त्यांची भूमिका सांगितलेली आहे. विधानसभेमध्ये त्यांनी अजित पवारांच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्यात येईल असं जाहीर केलं. चौकशीच्या बाबतीमध्ये वेगवेगळे प्रश्न विचारले त्यावेळेस त्यांनी अजित पवारांच्या चौकशीमधली कुठल्याही प्रकारची दिरंगी होणार नाही आणि योग्य पद्धतीने चौकशी होईल असं वारंवार सांगितलं. मात्र पोलिसात गुन्हा नोंदवण्यासंदर्भातल्या गोष्टीवर त्यांनी सविस्तरपणे त्यांची भूमिका स्पष्ट केली नाही की आम्ही गुन्हा दाखल का केला जात नाही. आम्ही वारंवार हाच प्रश्न उपस्थित करतो आहे की गुन्हा दाखल करायचा नसेल तर तो का दाखल करायचा नाही
याचं गृहमंत्री म्हणून एकदा देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टीकरण द्यावं, म्हणजे लोकांना आपोआप त्याचं उत्तर मिळून जाईल. आणि फडणवीसांनाच हा गुन्हा दाखल करायचा नाही आहे, हे तुम्ही जाहीर करून का सांगत नाही, हे सुद्धा म्हणजे संशयास्पद वाटतं. अर्थात मी याचा संबंध अजित पवारांच्या मृत्यूशी अजिबात जोडत नाही, पण या गुन्हा दाखल करण्याच्या प्रकरणाशी मात्र जी महत्त्वाची भूमिका आहे ती अर्थातच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच आहे. मध्यंतरी अजित पवारांचे पुत्र जय पवार पत्रकार परिषद घेणार होते आणि या सगळ्या विषयावर त्यांची भूमिका मांडणार होते, परंतु त्यांना ती पत्रकार परिषद रद्द करावी लागली. त्यामागे सुद्धा काय नेमकं राजकारण आहे का, काय गुपित आहे का, की त्यांची पत्रकार परिषद आता पुढे होणार आहे का होणार नाही हे सुद्धा स्पष्ट होत नाही आहे. एकतर जय पवारांनी ही पत्रकार परिषद जाहीर केली होती. त्यांनी शुक्रवारी असं सांगितलं होतं की आम्ही सोमवारी पत्रकारांशी बोलून या सगळ्या विषयावर आमचं म्हणणं काय ते सांगू. त्यानंतर त्यांनी सोमवारी अशी भूमिका घेतली की मला आत्ता पत्रकारांशी या विषयावर बोलायचं नाही, पण योग्य वेळी मी मात्र या सगळ्या विषयावर माझं भाष्य करेल. त्यामुळं रोहित पवारांच्या मागणीला जय पवारांनी पाठिंबा दिलेला आहे, पार्थ पवारांनीसुद्धा पाठिंबा दिलेला आहे, सुनेत्र पवारसुद्धा रोहित पवारांच्या या मागणीला पाठिंबा देत आहे. त्यांची पोटनिवडणूक आता होणार आहे आणि महायुतीच्या त्या उमेदवार असणार आहेत. आणि अशा उमेदवार की ज्यांच्या पतीच्या मृत्यूच्या संदर्भामध्ये एक गुन्हा साधा महाराष्ट्रात नोंदवला जात नाही, त्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाच्या म्हणजे अजितदादांच्याच खुर्चीवर सध्या विराजमान आहेत. त्यामुळं गुन्हा दाखलच झाला पाहिजे रोहित पवारांच्या म्हणण्यानुसार, असं आमचं अजिबात म्हणणं नाही, पण गृहमंत्री म्हणून या प्रकरणावर गृहमंत्र्याची नेमकी भूमिका काय आहे हे महाराष्ट्राला नेमकं कळालं पाहिजे, हे आमचं म्हणणं आहे. मी याच्या आधीसुद्धा 2 वेळा या विषयावर बोललो होतो आणि त्यावेळेस माझं म्हणणं असं होतं की लोकांमध्ये सुद्धा एक चर्चा आहे आणि माझंसुद्धा वैयक्तिक मत असं आहे की गुन्हा दाखल करण्यात जर काही कायदेशीर गोष्टी असतील किंवा गुन्हा दाखल करण्याची काही गरजच नसेल तर देवेंद्र फडणवीसांनी ते स्पष्टपणे त्यांच्या तोंडातून ते सांगायला पाहिजे, कारण गृहमंत्रीपद हे त्यांच्याकडे आहे आणि त्यांनी या सगळ्या प्रकरणाचा एकदाच निकाल लावून टाकला पाहिजे. लोकसभेमध्ये अजित पवारांच्या मृत्यू प्रकरणात चर्चा झाली. लोकसभेमध्ये सुद्धा वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांनी या सगळ्या प्रकरणावर भाष्य केलं. दुर्दैव असं आहे की भारतीय जनता पक्षाचे नेते मात्र या सगळ्या प्रकरणावर अत्यंत सावध प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. जणू काही त्यांचीच या सगळ्या प्रकरणामध्ये चूक आहे. खरं तर त्यांची चूक असायचं काही कारण नाही, आम्हालाही तसं म्हणायचं नाही, पण भारतीय जनता पक्षाचा हा जो बचावात्मक पवित्रा आहे, सावध पवित्र आहे, तो कुठंतरी अजित पवारांना न्याय मिळवून देण्यामध्ये कमी पडेल असं चित्र निर्माण करण्यामध्ये कारणीभूत ठरतो आहे. याचं भान भाजपच्या नेत्यांनी ठेवायला हवं. याच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाचे विषयच येत नाही. एक महाराष्ट्राच्या अत्यंत मोठ्या पदावरची व्यक्ती अचानक अपघाती मृत्युमुखी पडते आणि त्यांच्या संदर्भातल्या त्यांच्या मृत्यूच्या प्रकरणातल्या ज्या चौकशा आहेत त्याला दिरंगाई होती, असं सध्या महाराष्ट्रामध्ये चित्र आहे. पोलिसात गुन्हा नोंदवला जात नाही आणि त्या पोलिसाच्या गुन्हा नोंदवला जात नाही त्या विभागाचे प्रमुख हे स्वतः मुख्यमंत्री आहेत. त्यामुळं आणखीनच या सगळ्या प्रकरणाला एक नकोसं वळण लागलेलं आहे. त्यामुळं फडणवीसांनी येत्या काळामध्ये तरी या सगळ्या प्रकरणावर त्यांची भूमिका जाहीर करावी. आणि आता कर्नाटक सरकारने जो गुन्हा दाखल केलेला आहे किंवा कर्नाटक पोलिसांनी जो गुन्हा दाखल केलेला आहे, आपण सरकारने म्हणायलाही पण हरकत नाही, कारण तिथं काँग्रेसचं सरकार आहे, पण तिथं तो गुन्हा दाखल झालेला आहे. तर महाराष्ट्र सरकारने यामध्ये आता काहीतरी ठोस भूमिका घेण्याची वेळ आलेली आहे आणि ती जर भूमिका घेतली नाही तर अजित पवारांची चौकशी कितीही निष्पक्षपणे झाली तरीसुद्धा एक डाग या सरकारच्या काळावर किंवा त्यांच्या कारकिर्दीवर कायमस्वरूपी राहणार आहे. तो म्हणजे त्यांनी अजित पवारांच्या मृत्यू प्रकरणामध्ये पोलिसात गुन्हा नोंद होऊ दिला नाही. आणि तसं जर होऊ द्यायचं नसेल तर मग त्यांनी भूमिका जाहीर करावी, म्हणजे लोकांना ते दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल. त्यामुळे या पुढच्या काळामध्ये त्या पोटनिवडणुकीत काय होतं हे काही फार महत्त्वाचं नाही, पण अजित पवारांच्या मृत्यू प्रकरणामध्ये महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्राचं गृह खातं आणि महाराष्ट्राचे पोलीस गुन्हा दाखल करणार आहेत का, आणि गुन्हा दाखल करणार नसतील तर त्यामागची त्यांची नेमकी भूमिका सांगणार आहेत का, हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. आज इथंच थांबूया. आपण न्यूज यात्राला खूप चांगला प्रतिसाद देत आहात. आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत राहा. न्यूज यात्रा हे आहे आपलं चॅनल.